श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 23 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहेत हनुमान जयंती. त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आहे. यामुळे या मंगळवारचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे. हनुमानाला महादेव शिवशंकराचाच अवतार मानले जाते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म हा झाला असं म्हटलं जातं. आपल्या पारंपरिक धर्मात हनुमान जन्मोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी हनुमानाची योग्य पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म हा साजरा केला जातो. अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण असते, भजन कीर्तन असते. जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा देखील म्हटला जातो आणि आरती करून या उत्सवाची सांगता केली जाते. त्याचबरोबर या दिवशी भगवान हनुमानाला प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत, काही सेवा सांगणार आहेत, ज्या तुम्ही या हनुमान जयंतीच्या दिवशी जर केल्या तर नक्कीच साक्षात भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतील. मनात असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी, दोष, बाधा हे दूर होऊन जीवनात सुख, शांती, समृद्धी नांदेल. असे हे अत्यंत प्रभावी उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, भगवान हनुमानाला म्हणजेच मारुतीला प्रिय असणारी गोष्ट म्हणजे प्रभू श्रीरामांची सेवा. जेव्हा आपण प्रभू श्रीरामांची सेवा करतो तेव्हा भगवान हनुमान हे खूप प्रसन्न होतात. यामुळे आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. म्हणून आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी 11 आवर्तने ही श्रीराम रक्षा स्तोत्राची करायची आहेत किंवा तुम्ही याचं श्रवण देखील करू शकता. आणि यानंतर तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. मारुती स्तोत्र हे भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाची आणि अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. या दिवशी हनुमानांची विधिवत पूजा करून जर तुम्ही या 2 सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला या हनुमान जयंतीचं संपूर्ण फळ प्राप्त होईल आणि तुमच्या इच्छित मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील. जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा असेल तर या पुस्तकामध्ये 151 वरती श्रीराम रक्षा स्तोत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर 153 पेजवरती मारुती स्तोत्र दिलेलं आहे. तिथून सुद्धा तुम्ही हे पठण करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती लावून श्रवण देखील करू शकता. आता यानंतरनं मी तुम्हाला काही प्रभावी असे उपाय सांगणार आहेत. तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय जे आहे तर ते करायचे आहेत. तर तुम्हाला पहिला उपाय हा इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात इच्छा या असतातच आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझी इच्छा ही पूर्ण व्हावी. यासाठीच आपण आपल्या आयुष्यामध्ये तडजोड, मेहनत, प्रयत्न आणि कष्ट करत असतो. कधीकधी कष्ट करून, मेहनत करून आपली इच्छाही पूर्ण होते. परंतु कधीकधी असं होतं की कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आपली इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, देवाची कृपा आपल्यावरती होत नाही आणि यामुळेच आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. आणि हनुमान हे असे देवता आहेत की ते त्यांच्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करून इच्छित मनोकामना पूर्ण करतात. म्हणून तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. या नारळामध्ये पाणी असायला हवा असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला कुंकवाने किंवा शेंदुराने त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती एक लाल कलरचं फूल ठेवून तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचं आहे. हे नारळ तुम्ही अर्पण करत असताना जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा कंटिन्यू जप करत हे नारळ त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून यायचं आहे. त्याचबरोबर हे नारळ तुम्ही अर्पण केल्यानंतरनं तिथे बसून तुम्हाला
3 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान हनुमानाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। हे नारळ तुम्हाला फोडायचं नाही, त्यांच्या चरणी फक्त तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे। करून पहा, त्याचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल। काही दिवसातच तुमच्या मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। त्याचबरोबर पुढचा उपाय हा नवरा बायकोमधील काही भांडणे असेल, मतभेद असेल, काही कलह होत असेल, दोघांचं एकमेकांशी पटत नसेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडणं होत असेल, तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी 1 विड्याचं पान घ्यायचं आहे। 1 विड्याचं पान घेतल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडासा शेंदूर ठेवायचा आहे आणि 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत। या लवंगा अखंड असायला हव्या, तुटलेल्या फुटलेल्या या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही। आणि या विड्याच्या पानावरती ठेवून तुम्हाला हे विड्याचं पान जे आहे तर हे तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे। आता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम, पण ज्यांना मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य नसेल, त्यांच्या घरामध्ये फोटो असेल तर त्यांनी त्या फोटोसमोर हा उपाय केला तरीही चालेल। फक्त तुम्ही जे पान अर्पण केलेलं आहे ते पान दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा मंदिरामध्येच नेऊन ठेवायचं आहे किंवा तुम्ही ते पान निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता। हे पान अर्पण करत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या सुखी संसारासाठी तुम्हाला भगवान हनुमानाकडे प्रार्थना करायची आहे। या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं। यामुळे जर तुमच्याही नातेसंबंधामध्ये काही अडचणी असेल, नवरा बायकोंचा पटत नसेल, तर हा एक उपाय तुम्ही नक्कीच या हनुमान जयंतीला करून पहा। त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये सतत एकामागून एक अडचणी येत असेल, मग त्या पैशांच्या असेल, शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, तुमच्या कुटुंबावरती सतत काहीतरी विघ्न किंवा संकट येत असेल, तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा तुमची स्वतःची प्रगती होत नसेल, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तर तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला रुईचे 11 पानं आणायचे आहेत। आता रुई हे झाड सर्वांनाच माहीत आहे, तर हे रुईचे जे पानं आहेत तर ती तुम्हाला आणायची आहेत आणि ही तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहे। धुवून काढल्यानंतर प्रत्येक पानावरती तुम्हाला अष्टगंध, कुंकू आणि चंदन या 3 वस्तू तुम्हाला पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि यानंतर तुमच्या उजव्या हाताजवळचं जे करंगळीजवळचं बोट असतं, अनामिका, या बोटाने प्रत्येक पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला हे जे पानं आहेत 11 पानं, तर यांची तुम्हाला माळ बनवायची आहेत आणि ही माळ तुम्हाला या हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना अर्पण करायची आहेत। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवदेवता आहेत आणि प्रत्येक देवतेला एक फूल आणि एक फळ हे अतिशय प्रिय असतं आणि यामध्येच भगवान हनुमानांना प्रिय आहेत ते म्हणजे रुईचे पानं आणि रुईचे फुलं। यामुळे या दिवशी रुईच्या पानांना खूप महत्त्व दिलं जातं। मग तुम्ही ही रुईची पानं पांढऱ्या रुईची घेऊ शकतात किंवा जे निळ्या फुलांची रुई असते त्या रुईचे देखील तुम्ही पानं घेऊ शकतात आणि त्याची माळ तुम्हाला या हनुमान जयंतीला भगवान हनुमानांना आवर्जून अर्पण करायची आहेत आणि जी पण तुमची अडचण असेल, जी पण तुमची इच्छा असेल, ती इच्छा व्यक्त करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी हनुमानांना नैवेद्यामध्ये फुटाणे आणि गूळ ठेवायचा आहे। हा पदार्थ त्यांना अतिशय प्रिय आहेत, यामुळे नैवेद्यामध्ये आपल्याला या 2 वस्तू आवर्जून ठेवायच्या आहे। आणि अशा पद्धतीने मी जे तुम्हाला 2 ते 3 उपाय सांगितले ते सुद्धा तुम्हाला या हनुमान जयंती दिवशी करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।